Welcome to AV number 3, part number 3 of the poem Nose versus Eyes. Let us start with paraphrase of the poem first. What is given in the poem? तर ह्या कवितेची जी पॅराफ्रेज आहे ती आपण बघूया. कवितेत काय दिलेलं आहे, नेमकं विवेचन काय दिलेलं आहे का आपण काल बघितलेलं आहेच. पुन्हा एकदा ती कविता तिचं ओव्हरऑल लुक जो आहे तो बघूया आपण. The poem Nose versus Eyes, a poem by William Cowper, is about a disagreement between two principal character of the poem. तर ही जी कविता आहे नोज वर्सेस आईज ही कविता विल्यम काउपर ह्या लेखकाची कविता आहे. इज अबाउट अ डिसॲग्रीमेंट बिटवीन टू प्रिन्सिपल कॅरेक्टर्स ऑफ द पोएम. तर दोन प्रिन्सिपल कॅरेक्टर्स जे आहेत, दोन मुख्य पात्र जे आहेत ह्या कवितेतले, एक आहे नोज आणि एक आहे तुमचं आईज. ह्या दोघांमधले जे युक्तिवाद आहेत, त्यांच्यामधला जो डिसॲग्रीमेंट आहे, त्यांच्यामधला जो बेबनाव आहे तो ह्या कवितेत आलेला आहे. बोथ क्लेमिंग देअर सोल राईट ओव्हर द ओनरशिप ऑफ द स्पेक्टॅकल. ह्या दोघांनी त्या ठिकाणी एक क्लेम केलेला आहे, ह्या दोघांनी त्या ठिकाणी एक सांगितलेलं आहे देअर सोल राईट ओव्हर द ओनरशिप ऑफ द स्पेक्टॅकल. त्यांचं जी मालकी हक्क आहे ती कोणाकडे असावी याबद्दलचा त्या ठिकाणी दोघांनी क्लेम केलेला आहे. प्रिसाइजली दे वॉन्ट अ क्लिअर डिसिजन ऑन देअर क्लेम. आणि दोघांनाही त्या ठिकाणी एक अचूक निर्णय हवा आहे की नेमका हा मालकी हक्क जो आहे चष्म्याचा तो कोणाकडे असावा, डोळ्यांकडे असावा का नाकाकडे असावा. द टायटल ऑफ द पोएम गिव्ज अ हिंट टू द डिस्प्यूट बाय युझिंग द वर्ड व्हर्सेस. त्या ठिकाणी जे टायटल आहे ह्या कवितेचं, द टायटल ऑफ द पोएम गिव्ज अ हिंट टू द डिस्प्यूट बाय युझिंग द वर्ड व्हर्सेस. तर त्या ठिकाणी व्हर्सेस हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. एक डिस्प्यूट आहे दोघांमधला, जो एक प्रकारचा जो वाद आहे तो त्या शब्दातून दाखवलेला आहे. देअर आर्ग्युमेंट वेंट टू द एक्सटेंट ऑफ अ कंटेंट थ्रू द स्पेक्टॅकल्स. देअर आर्ग्युमेंट वेंट टू द एक्सटेंट ऑफ अ कंटेंट थ्रू द स्पेक्टॅकल्स सर्व ॲब्सल्युटली डिफरंट पर्पजेस फॉर द क्लेमेंट. तर त्यांचं जे आर्ग्युमेंट आहे, त्यांचा जो एक प्रकारचा जो वाद आहे, देअर आर्ग्युमेंट वेंट टू द एक्सटेंट ऑफ अ कंटेंट थ्रू द स्पेक्टॅकल्स सर्व ॲब्सल्युटली डिफरंट पर्पजेस फॉर द क्लेमेंट. तर स्पेक्टॅकलचा जो म्हणजे चष्म्याचा जो वापर आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होत असतो आणि दोघांचेही आर्ग्युमेंट त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी जात आहेत. सो द केस वेंट टू द कोर्ट अँड द टंग विच इज यूज बाय ह्युमन बिंग्स टू स्पीक. तर त्या ठिकाणी ही जी केस आहे, ही केस त्या ठिकाणी कोर्टामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी जे न्यायदान आहे, द टंग विच इज यूज बाय ह्युमन बिंग्स टू स्पीक. तर जी जीभ आहे की जी त्या ठिकाणी वापर तिचा होतो बोलण्यासाठी. परफॉर्म द परफेक्ट रोल ऑफ द लॉयर. त्यांनी एक तिचा परफेक्ट रोल केलेला आहे त्या ठिकाणी लॉयर म्हणून. त्या ठिकाणी ह्या जिभेने एक आपली भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे. टू आर्ग्यू द केस ॲज अ लॉयर आयडियली नीड्स अ लॉट ऑफ नॉलेज अँड इंटेलिजन्स टू फाईट अ केस. तर त्या ठिकाणी एक वकील म्हणून त्या ठिकाणी एक ज्ञान जे आहे, जी बुद्धिमत्ता आहे ती केस लढण्यासाठी ती तिच्याकडे, त्या जिभेकडे आहे. द इयर अ पॉवरफुल पार्ट ऑफ द बॉडी यूज फॉर लिसनिंग. त्या ठिकाणी कान जे असतात आपले की जे अतिशय महत्त्वाचं अंग आहे की जे आपण ऐकण्यासाठी वापरत असतो. वॉज द जज हु वॉज सपोज टू गिव्ह अ पेशंट अँड अटेंटिव्ह हिअरिंग. की जो एक जज म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे कान, की जो अतिशय संयमाने त्या ठिकाणी ही गोष्ट ऐकतो आहे. अँड अटेंटिव्ह हिअरिंग टू द केस टू गिव्ह अन हॉनेस्ट डिसिजन टू द डिझर्विंग कंटेडर. आणि त्या ठिकाणी अतिशय एक प्रामाणिक निर्णय त्या ठिकाणी ह्या न्यायाधीश साहेबांनी म्हणजेच त्या ठिकाणी कानांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. द टंग फॉट द केस ज्युडिशियसली विथ स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ द नोज. त्या ठिकाणी ही जी जीभ आहे हिने अतिशय मजबूत पद्धतीने, अतिशय न्यायिक बुद्धीने त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलेला आहे आपल्या नाकाच्या बाजूने. क्लेमिंग दॅट द नोज हॅड बीन यूज टू विअरिंग द स्पेक्टॅकल्स फ्रॉम टाईम इमोरियल. तर ती प्रथमतः ती असं म्हणते, ते वकील असं म्हणतात, म्हणजे ती जीभ आहे ती असं म्हणते की अगदी अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी नाकावर हा चष्मा जो आहे तो परिधान केला जातो. ही मेड इज पॉईंट स्ट्रॉंगर बाय फिजिकली डिस्प्लेइंग टू द जज व्हेरियस पार्ट्स ऑफ द स्पेक्टॅकल विच फिटेड द नोज परफेक्टली. तिने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे विविध चष्म्याचे भाग असतात ते त्या नाकावर कशा पद्धतीने बसलेले असतात, त्याचे जे दोन एक प्रकारचे पाय आहेत ते पाय कसे बसलेले असतात आणि नाकाचा जो उंचवटा आहे तो त्यासाठी कसा वापरला जातो. तर तिने ही मेड हिज पॉईंट स्ट्रॉंगर बाय फिजिकली डिस्प्लेइंग टू द जज व्हेरियस पार्ट्स ऑफ द स्पेक्टॅकल्स विच फिटेड द नोज परफेक्टली. हिज लास्ट आर्ग्युमेंट वॉज मोर पॉवरफुल दॅन ऑल द अदर लॉजिक ही हॅड पुट फॉरवर्ड. शेवटचा आर्ग्युमेंट त्या ठिकाणी जो केला गेलेला आहे तिने, तो अतिशय पॉवरफुल आहे आणि ते बुद्धीला पटतं. ही सेड विथ अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स दॅट इफ नोज वॉज नॉट देअर ऑन द फेस
विरिंग द स्पेक्टॅकल्स वूड हॅव बीन इम्पॉसिबल. तर ती शेवटी त्या ठिकाणी असं म्हणते, अतिशय जर नाक त्या ठिकाणी नसतं ह्या चेहऱ्यावर तर कदाचित त्या ठिकाणी स्पेक्टॅकल जो आहे आपला जो चष्मा आहे तो शक्यच नव्हता नाकावर ठेवणं. जर नाक नसतं तर त्या ठिकाणी चष्मा ठेवणंही शक्य नव्हतं. सो ही कन्क्लुडेड दॅट द स्पेक्टॅकल्स अँड द नोज वेअर मेड फॉर इच अदर. आणि म्हणून तिने शेवटी असा निर्णय त्या ठिकाणी निष्कर्ष काढलेला आहे की नाक आणि चष्मा ह्या दोघांचं एक अविभाज्य त्या ठिकाणी एक नातं आहे. बट सरप्राइजिंगली द सेम लॉयर टंग शिफ्टेड टू द अदर साईड टू डिफेंड द सेकंड ॲप्लिकंट. आणि त्याच पद्धतीने ही जी टंग आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक वेगळा मुद्दा पण त्या ठिकाणी पुढे करते आहे. आईज बट इवन विथ सो मच ऑफ प्रोफिशियन्सी इन लँग्वेज ही कुड नॉट कन्व्हिन्स आयदर द जज ऑर एनीबडी एल्स इन द कोर्टरूम. पण तिला मात्र आपल्या डोळ्यांच्या बाजूने जो प्रखर युक्तिवाद आहे तो प्रखर युक्तिवाद तिला करता येत नाही आहे. देर वेअर सो ॲम्बिग्युअस दॅट द जज हॅड टू डिक्लेअर देम अनवाईज. आणि शेवटी त्या ठिकाणी अतिशय समजण्यास कठीण असं तो जो न्यायदान आहे ते दोघांनाही कळत नाही आहे आणि कोर्टालाही कळत नाही की नेमकं काय म्हणायचं आहे. दस द ऑफिशियल ऑर्डर फ्रॉम द जज वॉज अनाऊन्स व्हेरी क्लिअरली अँड डिसिसिव्हली इन फेवर ऑफ द नोज. आणि पण शेवटी एक विशिष्ट अशी ऑर्डर त्या ठिकाणी काढली जाते आपल्या जजकडनं आणि ती नाकाच्या बाजूने तो न्यायदान दिले गेलेला आहे की जो चष्म्याचा मालकी हक्क आहे तो त्या ठिकाणी नाकाकडेच पाहिजे, कारण नाक हे निसर्गदत्त पद्धतीने त्या चष्म्याला सांभाळत असतं असं तो म्हणतो आहे. नॉट ओनली दॅट द आईज वेअर इन्स्ट्रक्टेड टू बी शट व्हेनेवर द नोज वेअर द स्पेक्टॅकल. आणि त्या पलीकडे अजूनही असं एक त्या ठिकाणी एक शेराबाजी त्या ठिकाणी कोर्टाकडनं त्या ठिकाणी केली गेलेली आहे की ज्या वेळेला नाकावर त्या ठिकाणी चष्मा असेल त्यावेळेला डोळ्याने आपले डोळे बंद ठेवावेत. आणि असाही त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. द पोएम इज अ सटायर ऑन द ज्युडिशियल सिस्टीम हिंटिंग ॲट द ब्लाइंड जस्टिस. आणि ही कविता जी आहे अशा प्रकारची एक टीका आहे की जी आपल्याला अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी सांगते आहे की कुठेतरी ही जी न्यायव्यवस्था आहे ती एक अंध असते असं कुठेतरी त्यांनी सांगितलेलं आहे. द प्रेझेंटेशन वॉज सो ह्युमरस दॅट द रीडर एन्जॉय रिडिंग इट. तर त्या ठिकाणी ही जे संपादन आहे ह्या संपूर्ण कवितेचं ते अतिशय विनोदी अंगाने त्या ठिकाणी वाचकांना वाचनानंद जो आहे तो देत असते. इवन इफ इट डिस्कसेस अ सिरियस मॅटर लाईक प्रोव्हाइडिंग इम्पार्शियल ट्रीटमेंट टू द डिझर्विंग क्लेमेंट. तर कुठेतरी त्या ठिकाणी पुन्हा ही ट्रीटमेंट जी आहे ती कुठेतरी आपल्याला इम्पार्शली त्या ठिकाणी वाटते. आणि शेवटी जे न्यायदान आहे ते झालेलं आहे. आणि कायदा हा त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला एक अंधपणाने जी काय न्यायदेवतेच्या डोळ्यावर जी आंधळी पट्टी असते ती आंधळी पट्टी त्या ठिकाणी तेच दाखवत असते की कायदा हा शेवटी काही ठिकाणी थोडासा ब्लर असतो असंही ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अप्रत्यक्ष पद्धतीने कायद्याच्या मर्मावर बोट ठेवण्याचं काम ह्या कवितेने केलेलं आहे. तर अशी ही कवितेचं आपण पॅराफ्रेज जी आहे ती बघितलेली आहे. आता नेमकं ब्रेनस्टॉर्मिंगकडे आपण वळूया आणि काय नेमकं दिलेलं आहे ते बघूया. A1 स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. त्या ठिकाणी वाक्य सत्य की असत्य ओळखायचं आहे आणि जर वाक्य त्या ठिकाणी फॉल्स असेल तर त्या ठिकाणी ते आपल्याला करेक्ट करायचं आहे. द नोज कॅन यूज स्पेक्टॅकल्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नोज कॅन यूज स्पेक्टॅकल्स. त्या ठिकाणी नाक जे आहे ते चष्मा वापरत असतं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे स्टेटमेंट जे आहे नाक नाही वापरत. नोज कॅनॉट यूज द स्पेक्टॅकल्स. द स्पेक्टॅकल युजेस द नोज टू टोल्ड देम इन प्लेस. नाक नाही वापरत तर स्पेक्टॅकल त्या ठिकाणी नाकाचा वापर करतो असं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. टू होल्ड देम इन प्लेस. तर ह्या चष्म्याला त्या ठिकाणी नेमक्या ठिकाणी ठेवण्याचं कामच त्या ठिकाणी हे नाक करतं. म्हणून त्या ठिकाणी स्पेक्टॅकल नाकाला वापरते. नाक नाही वापरत स्पेक्टॅकलला, पण स्पेक्टॅकल चष्मा नाकाला वापरतो, नाक चष्म्याला वापरत नाही. आईज हॅव टू बी शट व्हेन द नोज बिअर्स पुट्स ऑन द स्पेक्टॅकल. Eyes have to be shut when the nose wears puts on the spectacle. False. Eyes have to be shut when the nose wears puts on spectacle. ज्या वेळेला eyes have to be shut when the nose wears puts on the spectacle. डोळ्यांनी त्या ठिकाणी बंद असावं जेव्हा नाक त्या ठिकाणी तो चष्मा परिधान करेल. तर हे वाक्य खरं पाहायला गेलं कवितेत त्या ठिकाणी सत्य आहे, पण खरं वाक्य त्या ठिकाणी फॉल्स येईल.
दो दिस इज द व्हर्डिक्ट ऑफ द जज, जरी हा त्या आपल्या न्यायाधीशांचा हा न्याय असेल, बट धिस डिफिट्स द बेसिक पर्पज ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द आईज. पण हे शक्य नाही आहे, जर चष्मा असताना जर डोळे बंद केले तर माणूस बघणार काय. जरी हे न्यायदानामध्ये त्यांनी दिलेलं आहे की डोळे बंद असावेत, तरी पण हे इन प्रॅक्टिकॅलिटी इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे हे वाक्य फॉल्स आहे. द इयर वॉज अपॉइंटेड ॲज अ जज. त्या ठिकाणी कानांना त्या ठिकाणी जज म्हणून काम देण्यात आलेलं होतं. अगदी बरोबर आहे, कानांनी जज म्हणून काम केलेलं आहे. आईज कॅनॉट यूज स्पेक्टॅकल्स. त्या ठिकाणी डोळे स्पेक्टॅकल्स वापरू शकत नाही. फॉल्स. स्पेक्टॅकल्स आर meant फॉर द आईज फॉर प्रोव्हाइडिंग ॲबिलिटी टू सी इन सिन्स इट इज अ सेन्सरी ऑर्गन. आईज कॅनॉट यूज स्पेक्टॅकल्स. स्पेक्टॅकल्स आर meant फॉर द आईज फॉर प्रोव्हाइडिंग ॲबिलिटी टू सी सिन्स इट इज अ सेन्सरी ऑर्गन. तर एक डोळे त्या ठिकाणी वापरत नाही तर नाक त्या ठिकाणी वापरते असं या कवितेत म्हटलेलं आहे. खरं तर डोळ्यांसाठीच आपण चष्मा वापरतो, पण हे वाक्य त्या ठिकाणी फॉल्स आहे. नेक्स्ट आपण बघूया काय दिलेलं आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मॅच द फॉलोइंग एक्सप्रेशन्स गिवन इन कॉलम ए विथ देन इंटरप्रिटेशन्स इन कॉलम बी. तर कॉलम ए मध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. व्हाईल चीफ बॅरॉन इयर सॅट टू बॅलन्स द लॉज. तर एक मुख्य तज्ज्ञ व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी कानांनी त्या ठिकाणी हा जो कायदा आहे त्याला बॅलन्स केलेला आहे. तर व्हाईल चीफ बॅरॉन इयर टू बॅलन्स द लॉज यासाठी त्या ठिकाणी आहे. नंबर 2, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गिव्हिंग व्हर्डिक्ट रेस्टेड ऑन द शोल्डर्स ऑफ द हिअरिंग ऑर्गन. तर न्यायदानाची जी काही जबाबदारी होती ती त्या ठिकाणी कानांकडे त्या ठिकाणी सोपवण्यात आली असा त्याचा अर्थ होतो. दे आर मेड विथ, म्हणजे नंबर 1 जे आहे ते बीसाठी लागू होतं. नंबर 1 बी. दे आर मेड विथ द स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज. दे आर मेड विथ द स्ट्रॅडल. तर त्या ठिकाणी 2 असे लांब त्या ठिकाणी एक प्रकारचे पाय असतात, स्ट्रॅडल असतं, असे विशिष्ट लेग्स. ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज, जसं त्या ठिकाणी नाकाचा उंचवटा आहे त्या पद्धतीने. याचा अर्थ नेमका काय होतो, तर याचा अर्थ त्या ठिकाणी स्पेक्टॅकल्स आर मेंट फॉर नन अदर दॅन द नोज. तर याचा अर्थ असा होतो की चष्मा जो आहे तो खास त्या ठिकाणी नाकासाठीच त्या ठिकाणी बनवला जातो. दॅट व्हेन एव्हर द नोज पुट हिज स्पेक्टॅकल्स ऑन बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट आईज शुड बी शट. ज्या वेळेला नाकाने त्या ठिकाणी चष्मा परिधान करेल त्यावेळेला दिवस असेल किंवा रात्र असेल, डोळ्यांनी आपले डोळे बंद ठेवावे, डोळे बंद ठेवावेत असं म्हटलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे तर ए, आईज आर रिफ्रेन फ्रॉम युझिंग स्पेक्टॅकल्स. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की डोळ्यांनी चष्म्याचा वापर करू नये असं त्या ठिकाणी म्हटलं आहे ए. नंबर 4, सो हिज लॉर्डशिप्स डिक्टेड विथ अ ग्रेव सॉलेम टोन डिसिसिव्ह अँड क्लिअर विदाऊट वन इफ ऑर बट. तर त्या शेवटी त्या न्यायाधीशांनी त्या ठिकाणी ही ऑर्डर जी आहे ती अतिशय शांतपणे गंभीरपूर्वक त्या ठिकाणी आणि अतिशय निर्णायक पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी ती ऑर्डर काढलेली आहे, कुठलाही जर तर न ठेवता. याचा अर्थ त्या ठिकाणी काय होतो तर त्याचा अर्थ आहे डी, द जज डिलिव्हर्ड अ फर्म व्हर्डिक्ट विदाऊट एनी डाऊट. तर त्या ठिकाणी जे न्यायाधीश आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीने कुठलीही शंका कुशंका न ठेवता त्या ठिकाणी अतिशय फर्म पद्धतीने, अतिशय भक्कम पद्धतीने त्या ठिकाणी हे न्यायदान जे आहे ते इथे केलेलं आहे असं त्यांना ते म्हणायचं आहे. तर या पद्धतीने पहिले 2 पार्ट जे आहेत ते आपण ब्रेनस्टॉर्मिंगचे पूर्ण केलेले आहेत. इथे आपण थांबूया आणि पुढच्या पार्टकडे आपण जाऊया. पुढची एव्ही जी आहे ते आपण बघूया आणि पुढचा पार्ट आपण बघूया. लेट अस स्टॉप हिअर अँड टर्न टू एव्ही नंबर 4.